नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बीडमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. बीडमधील टोळक्यांची दहशत काही केल्या थांबत नाहीये. आता तर त्यांना पोलिसांचीही भीती उरली नाही की काय असा प्रश्न उभा निर्माण झालाय. कारण बीडमध्ये थेट वर्दीवर हात घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्या गाडीवर तू दंडात्मक कारवाई का केलीस असे म्हणत कॉलर पकडून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाहन चालकाने धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना बीड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी वाहन चालक अशोक लक्ष्मण बांगर यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसांनी त्याला रोखत कारवाई केली. परंतु माझ्यावर कारवाई का केली असे म्हणत पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी बांगर याचे धनंजय मुंडेंसोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सिद्धार्थ रमेश गोरे हे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकाच्या इन आउट गेटवर वाहनांवर कारवाई करत होते. त्यावेळी MH03 BR 9613 क्रमांकाच्या बुलेटवर फॅन्सी नंबर आणि मोठ्या आवाजाचे हॉर्न होते. त्यामुळे गोरे यांनी कारवाई केली. याचा राग आल्याने अशोक लक्ष्मण बांगर यांनी माझ्या गाडीवर का फाईन लावला असे विचारत गोरे यांच्याशी वाद घातला. अशोक बांगर याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.